नमस्कार दोस्तों, वेलकम टू वेदांतु महाराष्ट्र अपडेट। वेदांतु महाराष्ट्र अपडेट इस यूट्यूब चैनल के ऊपर आप सभी का स्वागत करता हूं। मैं आपका दोस्त ओम जादव सर। यहां पर हम बात करने वाले हैं, आज प्रोविजनल मेरिट लिस्ट हमारे पास आ चुकी है और कल से ग्रेवेंस पीरियड स्टार्ट हो चुका है। तो याद रखना, बहुत सारे बच्चों के मन में क्वेश्चन था, सर हमें ग्रेवेंस पीरियड के अंदर करना क्या होता है ये बता दो। तो सारी चीजें हम बताने वाले हैं। इसके अंदर हम क्या क्या चेंज कर सकते हैं, हमें इससे क्या फायदा हो सकता है, क्या तोटा हो सकता है, सारी चीजें डिस्कस करने वाले हैं। बट उससे पहले आपका मेरिट नंबर और आपका ड्रीम कॉलेज एक बार कमेंट सेक्शन के अंदर मुझे जरूर बता देना और उसके साथ साथ इस चॅनल को सबस्क्राइब कर देना। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसची माध्यमातून माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे आणि तुमच्या सगळ्या फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे चॅनल नक्की शेअर करा। आता यात पुढे बघा, आज काय आहे तर आज 8 तारीख आहे आणि 8 तारीख अर्थातच काल 9 तारखेपासून आपल्याकडे काल 7 तारखेपासून ग्रेवेंस पिरियड सुरू झालेला आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे, ग्रेवेंस पिरियड म्हणजे काय असतो बघा। सबमिशन ऑफ ग्रेवेंस इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट, सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा पिरियड असतो। महत्वाचं काय आहे, कॅन्डिडेट शाल रेज द ग्रेवेंस अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डाटा डिस्प्ले इन प्रोविजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज हर लॉग इन। आता महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रोविजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली असेल, तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर बघितलेला असेल, कॅटेगरी वाईज बघितलेला असेल, फिमेल कॅन्डिडेट वाईज बघितला असेल, जर फिमेल कॅन्डिडेट असतील तर म्हणजे काय तर तुमच्याकडे तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर आलेला आहे, प्रोविजनल ची लिस्ट तुम्ही पाहिलेली आहे, डाउनलोड केलेली आहे। मात्र लक्षात ठेवा, जर अजूनही तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली नसेल, पाहिलेली नसेल तर तुमचा ऍप्लिकेशन आयडी, ऍप्लिकेशन नंबर वेगळा असतो, ऍप्लिकेशन आयडी वेगळा असतो। ज्यावेळेला तुम्ही फॉर्म फिल करता त्यावेळेला तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी भेटतो। लक्षात ठेवा, तुम्ही ऍप्लिकेशन आयडी वापरून तुमची डेट ऑफ बर्थ वापरून तुम्ही तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट पाहू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या लिस्ट मध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी, तुमचं नाव आहे, तुमची कास्ट आहे, लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटाइल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ऑल ओव्हर पर्सेंटाइल, या कोणत्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला तफावत आढळत आहे, सपोज तुमच्या नावाची स्पेलिंग चुकलेली आहे, तुमची कॅटेगरी चेंज करायची आहे, यस, आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल चुकीचे आलेले आहेत, या जर काही गोष्टी असतील लक्षात ठेवा तर तुम्ही त्या सुधारू शकता। कशा, इफ द ऍप्लिकेशन ऑफ सर्च कॅन्डिडेट शॅल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट इन हिज हर लॉग इन आफ्टर रेक्टिफिकेशन, यस फॉर रेक्टिफिकेशन। तर हे तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये करायचं आहे। लॉग इन मध्ये बघा, लक्षात ठेवा, कॅन्डिडेट शॅल अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स टू सबस्टिट्यूशनल क्लेम फॉर एनी करेक्शन कन्सेशन। बघा लक्षात ठेवा, सपोज जर तुम्हाला काय करायचं आहे है ना, आता इथे बघा अजून एक वाचू, द स्टेटस ऑफ एक्सेप्ट। चला एक मिनिट आपण पेजवर घेऊया, पेजवर अजून तुम्हाला जास्त समजेल। चला इथे आपण काय काय चेंज करू शकतो, लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता, नेम, पण हा नेम चेंज करत असताना तुम्हाला ऍक्च्युअल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे, जे तुमचे खरं नावाचं आहे, बरोबर आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, मात्र त्यासाठी असणारं बेस्ट डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे। आता महत्वाचा मुद्दा, तुमचे पर्सेंटाइल लक्षात घ्या, पर्सेंटाइल, तुमचे पर्सेंटाइल जर चुकीचे असतील तर तुम्ही तुमचा मार्क मेमो जोडू शकता आणि मार्क मेमो जोडून तुम्ही तुम्हाला सांगू शकता की माझे इथे पर्सेंटाइल चुकीचे आलेले आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर कॅटेगरी, लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं, आता बरेच विद्यार्थी असे असतात, सपोज एखादा विद्यार्थी आहे एनटी मधला, त्याला एनटी मधून ओपन मध्ये जायचंय, तो जाऊ शकतो, एनटी मधून तो ओपन मध्ये जाऊ शकतो, मात्र एनटी मधून तो ओपन किंवा कॅटेगरी मधून तो ओपन मध्ये जाऊ शकतो। बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की सर मी अजून माझ्याकडे डॉक्युमेंट्स होते पण डॉक्युमेंट्स अजून माझ्याकडे आलेले नाहीत किंवा माझ्याकडे येऊ शकत नाहीत, मग मला आता एनटी कॅटेगरी मधून ओपन मध्ये जायचंय किंवा कोणत्या तरी कॅटेगरी मधून मला ओपन मध्ये जायचंय। मग असं जर झालेलं असेल तर काय करता येणार आहे, तर तुम्हाला, कारण लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरताना इथे 800 रुपये फीस भरली होती, मात्र ओपनचे 1000 रुपये होते, इथे तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा फीस भरावे लागेल, म्हणजे प्लस 200 रुपये तुम्हाला इथे भरावे लागतील। हा गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॅटेगरी मधून ओपन कॅटेगरी मध्ये जायचं असेल। आणि जर ओपन कॅटेगरी मधून, लक्षात ठेवा, ओपन कॅटेगरी मधून जर तुम्हाला कास्ट कॅटेगरी मध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमचं कास्ट डॉक्युमेंट किंवा कास्ट सर्टिफिकेट तुमचं जोडणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं सर TFW मध्ये मी जाऊ शकतो का, येस, बघा आता याच्याबद्दल अजून काही शाश्वती आलेली नाहीये, पण एकदा
मला तर वाटतं की करू शकत नसाल है ना, त्याच्याबद्दल मला अजून काही कल्पना नाहीये किंवा असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याचा आला नाही है ना, कारण सीईटी म्हणजे अजून तसा प्रश्न कोणाचा आला नाही आणि जर तसा प्रश्न आला तर आपण इंडिव्हिज्युअली त्याच्या लॉग इन मधून चेक करून आपण त्या सगळ्या गोष्टी चेक करूयात, बरोबर आहे. तर ग्रॅव्हियन्स पिरियड भरायचा आहे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याच्यासाठी पिरियड आहे. तुम्ही सगळ्यांनी तो भरावा आणि तुमच्या सगळ्या ज्युनियर्स मित्रांना सजेस्ट करू शकता MV SAT साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. जे विद्यार्थी 7वी ते 12वी वर्गामध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी करोडो रुपयांची स्कॉलरशिप आहे, करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस आहेत, आयफोन आयपॅड सगळ्या गोष्टी आहेत. कधी होणार आहे ही एक्झाम होणार आहे 27-28 सप्टेंबर आणि 4-5 ऑक्टोबर 2025 ला आमच्या ऑफलाईन सेंटरवर रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन करायला सांगू शकता आणि ह्याची लिंक सुद्धा तुम्ही त्यांना शेअर करू शकता. येस, आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हे चॅनल शेअर करा जेणेकरून फार्मसीमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. येस, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच एंड कंग्रेचुलेशंस. प्रोविजनल मेरिट लिस्ट आ चुके हैं और काउंसलिंग यहाँ पर स्टार्ट होने जा रही है.